राजस्थानी बांधवांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी. ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राजस्थानी विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. गेल्या काही वर्षात ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे 12 ते 13% लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरात आहे. राजस्थानाची परंपरा आणि हिंदू समाज के लोगों के साथ मीटिंग लेके हम आपस में चर्चा करके जहां पे जो पार्टी का कैंडिडेट रहेगा उस टाइम पे हमारी समाज प्राथमिकता रहेगी। समाज का अगर बीजेपी का कैंडिडेट रहेगा जहां पे वो बीजेपी को सपोर्ट करेंगे, शिवसेना का कैंडिडेट जहां प्रगती मंडळ ठाणेचे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही संस्थांनी 30 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार ठाणे महापालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केली आहे. आज राजस्थान प्रगती मंडळ, राजस्थान विकास मंच व राजस्थानच्या तमाम संस्थांच्या वतीने एकत्र येऊन आम्ही लोक आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाण्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे आमची मागणी आहे की ठाणे शहरात राजस्थानी समाज ते पॉप्युलेशन मध्ये 12 ते 13% आहे. 12 ते 13% राजस्थानी समाजाची 36 कौमची लोक म्हणजे आपल्यात एक चांगली मेजॉरिटी आहे. तर आमचं या माध्यमातून एक निवेदन आहे की समाजाचे 4 ते 5 लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे. आणि ऑलरेडी याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश मस्के साहेब, प्रताप सरनाईकजी, निरंजन डावखरे, संजयजी केळकर ह्या लोकांनी आमचं राजस्थानी महोत्सवला आम्हाला सांगितलं होतं की समाजाचे 4 ते 5 लोकांना ते प्रतिनिधित्व देणार. तर आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की त्यांनी त्यांची कमिटमेंट पूर्ण करावी. समाजाच्या याच्यातून 4 ते 5 योग्य उमेदवारांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावा, जसे की राजस्थानी समाज पूर्ण ठाण्यातील एकत्र येऊन प्रत्येक वेळेमध्ये त्यांना व महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडायला प्रयत्न करतील. आणि आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीला राजस्थानी समाज ठाण्यातलं पूर्ण समर्थन करत आहोत. तर किती राजस्थानी समाज किती बांधव तुमचे आहेत? 36 कौमचे राजस्थानी समाजाचे ठाणे महानगरपालिकेचे 12 ते 13% पॉप्युलेशन आहे. विशेषतः 10 ते 12 प्रभागात आम्ही निवड केलेली, जिथे राजस्थानी समाजाचे लोक आहेत तिथून आम्ही डिमांड करतोय. आणि त्या हिशोबाने पक्षश्रेष्ठीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही आम्ही भेटलो आणि बीजेपीच्याही यांना भेटलो. त्याच्यातून त्यांचा सर्वे चालू आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 100% राजस्थानी समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ. तर येत्या 2-3 दिवसात माहिती पडेल की कुठल्या कुठल्या प्रभागात ते द्यायला ते विचार करतायत. विचार चालू आहे त्यांचा. विचार झाला नाही तर तुमचं बॉल काय? आमचा विचार झाला नाही तर कसं आहे, युती झाल्यानंतर एखाद्या वेळेस जर या पक्षांना अशी अडचण असेल की जिथे जिथे त्यांचे कॅन्डिडेट आहे तिथे ऑलरेडी सिटिंग कॉर्पोरेट आहे, तिथे कॅन्डिडेट द्यायला त्यांना अडचण येत असेल तर आमची तर पहिली मागणी हीच असेल की तिथे कसंही करून ऍडजस्टमेंट करून खांदे पलट करून समाजाच्या लोकांना त्यांनी दिला पाहिजे. कारण ह्याच समाजाच्या लोकांनी पूर्वीच्या वेळेला पण त्यांना नगरसेवक बनवलेलं आहे. तर आता त्यावेळेला त्यांना चान्स भेटलं तर आम्हाला चान्स भेटलं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर समजा पुढे अशक्य होत असेल तर येणाऱ्या ऑप्शन मध्ये परिवहन असेल, शिक्षण असेल किंवा बाकीच्या क्षेत्रात किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांच्या गेल्या सांगितलं होते की महामंडळ, आणि असं करून आमच्याकडे 200 असे ठिकाण आहेत जिथे समाजाच्या लोकांना आपण प्रतिनिधित्व देऊ शकतो. तर इथे सर पहिली गोष्ट तर आमची डिमांड आहे की आम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शनला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. जर ते शक्य होत नसेल तर त्याच्यावरती नंतर त्यांच्याकडून काय उत्तर येतो त्या हिशोबाने समाज परत एक मीटिंग घेऊन पुढची दिशा ठरवेल. झाली नाही तर काय झालं? युती झाली नाही तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जिथे जिथे त्यांनी आम्हाला उमेदवारी देणार तिथे तिथे त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. पण सर तुमचा समाज म्हणजे हा व्यावसायिक समाज आहे, राजकारणाचा समाज नसतो. तुम्ही आता राजकारण उतरतात. नाही 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 नाही, व्यावसायिक समाज नाहीये. समाजांनी त्यांच्या विषयातून तन मन धननी सहयोग करून लोकांना मतदानासाठी किंवा राजकारणात आणलेलं आहे. पण आता गेल्या 10 वर्षापासून राजस्थानी समाजाचे बरेचसे असे लोक आहेत जे राजकारणात सक्रिय आहे. राजकारण म्हणजे
पहिले शिवसेना कसे सांगतात 80% समाजकारण 20% राजकारण, तर अहो आम्ही 90% समाजकार्य करतो, 10% राजकारण करतो. तर बाळासाहेबांची त्या शिकवणी आम्हाला सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे, कारण 90% आम्ही समाजकार्य करतो आणि 10% राजकारण करतो. विकसित भारत के सपने को मूर्त रूप देते हुए महाराष्ट्र के यशस्वी लोकप्रिय एवं लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ एवं उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब के विकसित ठाणे शहर के संकल्प को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे. कार्यकर्ताओं की इसी भावना को ध्यान में रखते हुए ठाणे शहर की 100 वर्ष पुरानी संस्था राजस्थानी प्रगति मंडल शहर, जिसके अध्यक्ष माननीय श्री राकेश भाई मोदी, हम राजस्थान विकास मंच महाराष्ट्र, जिसका संस्थापक अध्यक्ष के रूप में मैं स्वयं कपूर रामावत, दोनों संस्था के संयुक्त तत्वाधान में एक प्रेस वार्ता के माध्यम से महायुति के नेताओं को और उनसे निवेदन कर रहे हैं कि वर्षों से कार्यकर्ताओं के रूप में निष्ठापूर्वक कार्य कर रहे राजस्थानी समाज के 4-5 लोगों को इस महानगर पालिका में मौका देना चाहिए. मैं हमारे लोकप्रिय उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब और लोकसभा सांसद श्री नरेश जी मस्के, हमारे भाजपा के आमदार श्री संजय जी केलकर साहब, प्रताप जी सरनाइक साहब, विनय अपने डाकरे साहब, सभी ने गत वर्ष मार्च 2025 को रेमन ग्राउंड पर आयोजित राजस्थान महोत्सव के आयोजन के दौरान एक स्वर में कहा था. मैं बड़ी विनम्रता से आपको आपके शब्दों में कहना चाहता हूं, याद दिलाना चाहता हूं, पुनः निवेदन करना चाहता हूं कि योग्य उम्मीदवारों को जरूर मौका दें. हम आपको ये भरोसा और विश्वास दिलाते हैं कि आपके सहयोग एवं आशीर्वाद से चुनकर आने वाला नगर सेवक ईमानदारी और निष्ठापूर्वक जन सेवा करेगा और अपनी कर्म भूमि में मातृभूमि का मान बढ़ाएगा और अपने प्रभाग में पक्ष का और अपने नेता का नाम रोशन करेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजस्थान.